मित्रांनो, बिग बॉसच्या घरात सध्या फॅमिली वीक स्पेशल टास्क चालू आहे। या आठवड्यात 8 स्पर्धकांच्या घरातील सदस्य त्यांना भेटायला बिग बॉसच्या घरात येत आहेत। आजच्या एपिसोडमध्ये निक्कीची आई तिला भेटायला आली आहे। गेले काही आठवडे निक्की व अरबाज यांच्यामध्ये नक्की काय घडतंय यावर चर्चा होताना आपण बघितल्या। तर दुसरीकडे अरबाजच्या गर्लफ्रेंडने सोशल मीडियाला रामराम ठोकला आणि चाहत्यांच्या मनात संभ्रम उत्पन्न केला। त्यामुळे निक्कीची आई बिग बॉसच्या सेटवर गेल्यानंतर अरबाज संदर्भात दोघांमध्ये काय बोलणं होईल अशी उत्सुकता ताणली गेली होती। परंतु निक्कीच्या आईने जे सांगितलं ते ऐकून निक्कीच्या चेहऱ्याचा रंग उडाला आणि ती जे म्हणाली ते ऐकून तिच्या चाहत्यांना धक्का नक्कीच बसणार आहे। बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर निक्कीसाठी मनात भावना असल्याची कबुली अरबाजने दिली होती। घराबाहेर आल्यावर तो चाहत्यांसाठी निक्कीसाठी वोट करा असं म्हणतोय। अशातच आता बिग बॉसच्या घरात एकटी पडलेली निक्की तिला आता भेटायला तिची आई आली आहे। अरबाज गेल्यावर निक्की खूप रडली होती, त्याची बरीच चर्चाही होती। त्यानंतर आता निक्कीच्या आईने घरात मुलीला अरबाजबद्दल जे सांगितलं ते पाहून निक्कीचा संताप अनावर झाला। कलर्सने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये निक्की तिचं आणि अरबाजचं नातं संपलं असं म्हणताना दिसत आहे। निक्कीजवळ तिची आई प्रमिला तांबोळी येतात आणि म्हणतात, अरबाज चुकीचा चाललाय, त्याने असं नव्हतं करायला पाहिजे, त्याची एंगेजमेंट झाली आहे। यावर निक्की म्हणते, कोणाची? मग प्रमिला म्हणाल्या, अरबाजची। यानंतर निक्कीच्या चेहऱ्याचा रंग उडतो आणि ती भडकलेली दिसते। आता मी सांगते बिग बॉस, जर तो आला तर मी मेंटली पागल होईल। अरबाज नक्की जे होतं ना ते सगळं संपलंय। यानंतर निक्की अरबाजचे कपडे आणि इतर साहित्य गोळा करते आणि कॅमेऱ्यात बिग बॉसला म्हणते, हे अरबाजचे कपडे आहेत, ते फेकून द्या। निक्कीच्या आईने जे सांगितलं त्यावरती भडकली आहे। अरबाज बिग बॉसच्या बाहेर आहे। निक्की व अरबाज यांची जोडी शो संपल्यानंतर पाहायला मिळेल अशी शक्यता होती, पण आता मात्र चित्र वेगळं दिसत आहे। या एपिसोड नंतर अरबाजची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। माहिती आवडली तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।